पुण्यात दिंडीत भयंकर प्रकार. कपडे धुवून खाली बसल्यान वारकऱ्यांसोबत असं रड रड रडला वारकरी. त्या काही मिनिटात नेमकं काय घडलं होतं? हजारो वारकऱ्यांच्या गर्दीत असा कोणता प्रकार घडला की शेवटी त्या वारकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले? ही घटना प्रत्येकानं जाणून घ्यायला हवी. पुण्यात सुरू असलेल्या आषाढी वारीत लाखो वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग होते. दिंड्यांमध्ये टाळ मृदंगांचा गजर सुरू होता. प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त होता. अशाच वेळी एका वारकऱ्यानं थोडा वेळ काढून आपले कपडे धुतले आणि ते धुवून खाली बसला. आजूबाजूला अनेक वारकरी होते. सर्व काही अगदी नेहमीप्रमाणे सुरू असल्याचं दिसत होतं. मात्र काही क्षणातच त्या वारकऱ्याला अचानक अंगावर तीव्र खाज आणि जळजळ होऊ लागल्याचं त्यानं सांगितलं. तो अस्वस्थ झाला. महाराज महाराज अशी हाक मारत तो इकडं तिकडं धावू लागला. त्याची अवस्था पाहून इतर वारकरीही मदतीसाठी धावले. काहींनी त्याला पाणी दिलं तर काहींनी काय झालं याची विचारपूस केली. त्या गोंधळात आजूबाजूला नेमकं काय घडत होतं याकडे कुणाचंही लक्ष राहिलं नाही. थोडा वेळ गेल्यानंतर वारकरी शांत झाला आणि त्यानं आपलं सामान तपासायला सुरुवात केली. खिशात हात घातला, पिशवी तपासली, पुन्हा शोध घेतला, पण त्याचा मोबाईल कुठेच सापडत नव्हता. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरची चिंता वाढली आणि तो अक्षरशः रडू लागला. पीडित वारकऱ्यांच्या म्हणण्यानुसार काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्या अंगावर खाज आणणारी पावडर सदृश वस्तू टाकली, ज्यामुळे तो विचलित झाला आणि त्या गोंधळाचा फायदा घेत त्याचा मोबाईल चोरून नेण्यात आला. त्यानंतर संशयित गर्दीत मिसळून पसार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या घटनेमुळे वारीत सहभागी वारकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जाते. मोठ्या गर्दीत आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात, अनोळखी व्यक्तींविषयी सतर्क राहावं आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीनं पोलिसांना माहिती द्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.